श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 18 जानेवारी. आजचे बोधवचन. नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी. अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात. श्रीराम. नाम मनापासून घ्यावे, निष्ठेने घ्यावे, अंधश्रद्धेने नव्हे. विश्वाचे मूळ शोधू जाता आपण ओंकारापर्यंत जातो. ओंकार हे नामच आहे. ओंकार म्हणजे अनाहत नाद. बिग बँग म्हणजे अनाहत नादच आहे. नामात विश्वाची उत्पत्ती आहे आणि त्याचा अंतही नामातच आहे. ही चक्राकार गती आहे. सागराचं पाणी बाष्पीभवन होऊन ढगाच्या रूपाने वर जाते आणि पावसाच्या रूपाने खाली जमिनीवर पडते. उत्पत्ती आणि विनाश एका बिंदूतून होतात. म्हणून विश्वाची उत्पत्ती नामातून झाली आणि त्याचा लयही नामातच आहे. विश्वाचा लय नामात कधी व्हायचा असेल तो हो, पण माणूस मात्र नामाच्या साह्याने या जन्मातच विश्वाचं मूळ गाठू शकेल. अनाहत नाद मायेतून आणि माया म्हणजे द्वैत हे अद्वैत ब्रह्मातून निर्माण झाले. म्हणजे नाम माणसाला थेट ब्रह्माच्या प्रवेशद्वारापर्यंत नेते. तेथे मानवाला ज्ञान होते की मी ब्रह्म आहे. सद्गुरूच्या कृपेने अहम ब्रह्मास्मी मधील अहमचा नाश होतो आणि मानव ब्रह्मच होतो. जलबिंदू सागरात लय पावतो. साधक ब्रह्ममय होतो म्हणजे तो देहातीत होतो. प्रारब्धानुसार देह असतो पण त्याला देहभान नसते. आनंदमय, अनादी, अनंत, अव्यक्त, सूक्ष्म, निराकार, सत्य, ज्ञानमय ब्रह्माचा तो देहात राहून अनुभव घेतो. ही सगळी प्रक्रिया तर्काला धरूनच आहे. साधकाला नाम परत नामाकडेच आणि पुढे परब्रह्म भगवंताकडेच नेते. हा ब्रह्मज्ञानी संतांचा शोध आहे. संतांनी विश्वाचं मूळ शोधलं आहे. त्याचं प्रतिपादन अनुभवाचं आहे, अनुमानाचं नाही. अदृश्य विश्वाचं ज्ञान मिळवणारे ते संत. दृश्य विश्वाचे ज्ञान मिळवणारे ते शास्त्रज्ञ. चीनची भिंत, ताजमहल, पिसाचा झुलता मनोरा ही ठिकाणं पाहिली की आपण त्याच्या कर्त्याचा शोध घेतो. कर्त्याशिवाय कृती नाही. त्याप्रमाणे हिमालय, प्रशांत महासागर, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारामंडळ यांचा कर्ता असलाच पाहिजे. त्या शक्तीचा शोध म्हणजे अध्यात्मशास्त्र. शक्ती दिसत नाही, तिचा परिणाम दिसतो. तारेतून वाहणारी वीज दिसत नाही, तिचा प्रकाश पडल्यावर तिचं अस्तित्व जाणवतं. शक्ती ही अदृश्य, सूक्ष्म, व्यापक व सामर्थ्य संपन्न असते. ब्रह्मांड निर्माण करणारी शक्ती किती सूक्ष्मतम, व्यापक व सामर्थ्य संपन्न असेल हे फक्त ब्रह्मज्ञ संतांनाच आकलन झाले. दृश्याच्या ज्ञान प्रक्रियेत ज्ञाता आणि ज्ञानवस्तू यांच्यात द्वैत असते. अदृश्य अशा ब्रह्माच्या ज्ञान प्रक्रियेत ज्ञाता हे ज्ञान म्हणजे स्वतः ते सामर्थ्य संपन्न अविनाश ब्रह्मच होतं. हे केवढं अलौकिक आहे.
तो जन्म मरणाला जिंकतो, तो चिरंजीव होतो. नामस्मरणाने श्री हनुमंताने मरणाला जिंकले आणि तो चिरंजीव झाला. हे निष्ठेचे नाम. श्रद्धा हवी. एकदा परमहंस आणि विवेकानंद गंगेत पोहत होते. पोहताना 3-4 वेळा विवेकानंदांना पाण्यात बुडवले. विवेकानंद पाण्यावर श्वास घेण्याचा प्रयत्न करीत. पोहणं झाल्यावर परमहंसांनी विचारलं, काय रे नरेंद्रा, पाण्यात बुडवल्यावर कोणते विचार मनात आले? विवेकानंद उत्तरले, एकच विचार होता, वर आलो तर जगेन, नाही तर मरेन. परमहंस म्हणाले, कालीमाता भेटली तर जगेन, नाही तर मरेन. असे वाटेल त्या क्षणी तुला शक्तिदर्शन होईल. तात्पर्य, नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी. या नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.